आज मी तुमच्यासोबत फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून मस्त कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। कढईमध्ये 1 चमचा भरून तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालं की तेलात चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, सोबत 1 चमचाभर तीळ टाकून घ्यायचे आणि 1 ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकून घेतल्यानंतर मध्यम आकाराचे 2 बटाटे साली काढून छान खिसून घ्यायचे आणि छान 2 पाण्याने धुवून नंतर इथं या बॅटरमध्ये घालून घ्यायचे। सोबतच इथं थोडीशी वरतून मी कोथिंबीर घालून घेतलेली होती। सोबतच आपल्याला थोडेसे याच्यात नॉर्मल जे मसाले असते ते मसाले घालून घ्यायचेत। मसाले तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार घालू शकता। दुसरे आणखीन कोणते मसाले याच्यात ॲड करायचे असतील तर करू शकता। त्याच्यात मी आज लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले। जसं की चाट मसाला, गरम मसाला, धना पावडर, तुम्हाला हे मसाले आवडत असतील तर ते मसालेही याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानेही नाश्त्याला टेस्ट खूप भारी येईल। आता याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। मैदा वगैरे काही या नाश्त्याला वापरला गेलेला नाही आहे। तर इथं मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलंय आणि बटाट्यासोबत आणि बॅटरसोबत छान 5 मिनिट इथं हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटात मस्त छान असं बॅटर इथं आपलं तयार होतं। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। तयार झालेलं बॅटर एका ताटामध्ये काढून घ्यायचं। परत या बॅटरचे आपल्याला 2 हिस्से करायचे आहेत। तर इथं छान असे मी 2 हिस्स्यामध्ये पीठ करून घेतले, म्हणजेच आपलं हे नाश्त्याचं बॅटर करून घेतलंय। आता या बॅटरची आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटून घ्यायची म्हणलं की एकदम पातळसर नाही, मस्त जाडसर अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची। पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आणि छान गोल आकारात याची आपण चपाती लाटून घेऊयात। चपाती बनवल्यानंतर तुम्हाला नाश्ता कसा कट करायचा आहे तो तुमच्या हिशोबाने कट करून घ्या। तर इथं मी लांबसर लंबोळी आकारात याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला चौकोपरी नाश्ता, गोल किंवा टिक्कीसारखा नाश्ता तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बनवून घेऊ शकता। तर इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, कोथिंबीर, सोबतच चवीनुसार मीठ, थोडेसे तीळ, काळ्या मिऱ्याची पावडर, सोबतच हळद आणि सोबतच लाल तिखट। आता या सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायच्या आणि तयार केलेल्या बॅटरमध्ये 1 पीस नाश्त्याचा डुबवायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा आणि मस्त गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर नाश्ता तळून घ्यायचा। एकदम झटपट रेसिपी आहे, बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते। हा नाश्ता मोठे तर घरातले तुमच्या आवडीनेच खातील, पण मुलं देखील माझ्या घरात मुलांना तर हा नाश्ता खूप आवडला होता आणि तुमच्या घरात देखील मुलं आवडीने हा नाश्ता खातील। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।